आता आणखी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी येते ती म्हणजे मुंबईत शिवसेनेच्या नगरसेवकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर उद्धव ठाकरे नेत्यांची तातडीनं दखल घेतली आहे। नगरसेवकांनी आचारसंहितेचा भंग केला नसल्याचं म्हणत त्यांची पाठराखण देखील करण्यात आली। तसंच तक्रार करणाऱ्या अभिषेक घोसाळकरांना समज देण्यात आल्याची माहिती मिळते। बोरीवलीमधल्या कर्मयोग उद्यानाचं उद्घाटन माजी महापौर शुभा राऊळ, नगरसेविका शीतल म्हात्रे आणि स्वीकृत नगरसेवक अवकाश जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं होतं। मुंबई महापालिका निवडणुका घोषित झाल्यानं उद्घाटनाचा कार्यक्रम हा आचारसंहितेचा भंग असल्याची तक्रार करण्यात आली। त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र कौन्शिला आचारसंहितेआधी बसवली असल्यानं हा आचारसंहितेचा भंग नसल्याचं शिवसेनेनं म्हटलंय। तक्रारदार अभिषेक घोसाळकर यांना देखील समज देण्यात आलेली आहे। तर नगरसेवकांनी आचारसंहितेचा भंग केला नसल्याचं म्हणत त्यांची पाठराखण देखील करण्यात आली आहे। तर आचारसंहितेआधी कौन्शिला बसवली असं शिवसेनेकडून म्हटलं गेलेलं आहे। ज्या शिवसेनेच्या नगरसेवकांवर गुन्हा दाखल झाला होता, उद्धव ठाकरेंनी त्यांची तातडीनं दखल देखील घेतली आहे। हेमंत विरजे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। हेमंत, काय अधिक माहिती आहे? सेनेच्या नगरसेवकांवर गुन्हा दाखल झाला होता, त्यांची पाठराखण कुठेतरी आता सेनेकडून केली जाते, काय अधिक सांगा? ज्योती, शुभा राऊळ, शीतल म्हात्रे आणि आकाश जाधव या 3 नगरसेवकांनी आचारसंहितेचा भंग केलाय अशी तक्रार निवडणूक आयोगाकडे जे शिवसेनेचे नगरसेवक आहेत त्यांनी या 3 शिवसेनेच्या नगरसेवकांविरोधात तक्रार दाखल केली होती विनोद घोसाळकरांनी। आणि त्या विनोद घोसाळकरांनी हेही म्हटलं होतं की यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय, FIR दाखल झालाय। पण या 3 नगरसेवकांनी आता मातोश्रीवर येऊन भेट घेतली उद्धव ठाकरेंची। विनोद घोसाळकरांचे चिरंजीव अभिषेक घोसाळकर यांनी कशा पद्धतीने निवडणूक आयोगाला आणि त्याचबरोबर पोलिसांचं बळ कशा पद्धतीने गैरप्रकारे वापरून आमच्यावरचा जो NC आहे ती कुठेतरी आमच्यावर FIR दाखल केला म्हणून प्रसारमाध्यमांना खोटी माहिती देऊन आपल्या पत्रकारांद्वारे आपल्या पक्षाची कशी छबी बिघडवली आहे ही तक्रार दाखल केली। त्यानंतर अभिषेक घोसाळकरांना मातोश्रीवरना आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून तंबी मिळालेली आहे आणि या तंबीनंतर अभिषेक घोसाळकर आता रुग्णालयात दाखल झाले अशा पद्धतीची माहिती मिळते। अभिषेक घोसाळकरांनी याबद्दल विचारलं असता अभिषेक घोसाळकर बोलले की माझ्या तक्रारीवर ठाम आहे, पण मी कुठल्याही पद्धतीने तक्रार मागे घेतली नाही आहे। पण आता पक्ष नेमकी अभिषेक घोसाळकरांवर काय कारवाई करतं, कारण समज दिलेली आहे, या समजेनंतर त्यांना काय पक्षातनं हकालपट्टी करतं का हे पाहणं गरजेचं आहे। मात्र हेमंत, कौन्शिला आचारसंहितेआधी बसवली असल्यानं हा आचारसंहितेचा भंग नाहीये असं सेनेकडून म्हटलं जात आहे। ज्योती, यांचं हेच म्हणणं आहे या 3 नगरसेवकांचं की आम्ही ही कौन्शिला बसवली होती, ती निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अगोदर बसवली होती। हे कार्यकर्त्यांनी आणि तिकडच्या रहिवाशांनी स्नेहसंमेलन तिकडच्या गार्डनच्या नूतनीकरणामुळे घेतलं होतं आणि त्याला आम्ही उपस्थित होतो आणि ते फोटो कुठेतरी फेसबुकवर आणि इतर सोशल मीडियावर फिरले होते आणि त्या माध्यमातून अभिषेक घोसाळकरांनी चुकीची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली, चुकीच्या माहिती दिली आणि आमच्यावर जो FIR दाखल नाही आहे, NC दाखल आहे, त्याची माहिती पत्रकारांना खोटी दिली अशा पद्धतीचं तक्रार आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत सर्व शिवसेनेच्या नेत्यांच्या पुढ्यात या 3 नगरसेवकांनी केली। त्यामुळे आता अभिषेक घोसाळकरांची नेमकी काय परिस्थिती आहे हे पाहणं गरजेचं आहे। अभिषेक घोसाळकरांची हकालपट्टी होते का हे पाहणं गरजेचं आहे, कारण अभिषेक घोसाळकरांवर कारवाई व्हावी अशी संदर्भातली मागणी या 3 नगरसेवकांनी केली आहे। नक्कीच, धन्यवाद हेमंत दिलेल्या या माहितीसाठी।